राज्याचे लोकप्रिय आणि कर्तबगार मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपण मनापासून स्वागत करूया। सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय। सन्माननीय आमदार अमोल माडिक साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत। सर्वच सन्माननीय पाहुणे सागरजी सुरू करा। मंचावरील कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होतीये। मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा शिरोळ तालुक्यात येत आहेत, त्यामुळे तमाम शिरोळ तालुक्याच्या वतीनं उपस्थित श्रावकांच्या वतीनं आणि पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव समितीच्या वतीनं मी विनंती करतो या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांनी आपण स्वागतपर मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब स्वागतपर मनोगत व्यक्त करतात। स्वस्ति श्री जिनसेन भटारक पटाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी तेरदाळ व बेळगाव यांच्या मठाच्या वतीनं त्या ठिकाणी 1 तारखेपासून होत असलेल्या पंचकल्याणिक महामहोत्सवाच्या निमित्तानं ज्यांच्या आधी नेतृत्वाखाली ही पंचकल्याण महामहोत्सव होतो ते आचार्य विशुद्ध सागरजी महाराज, सर्व आचार्य आणि त्यांच्याबरोबर असलेला सर्व संघ यांना पहिल्यांदा नमस्तो। सन्माननीय जिनसेन भटारक पटाचार्य महास्वामींच्या नेतृत्वाखाली आज ह्या ठिकाणी ही पंचकल्याणिक महामहोत्सव ह्या ठिकाणी होतोय आणि ह्या महामहोत्सवासाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री किंबहुना आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जैन समाजाच्या एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला ह्या महामहोत्सवाला पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री आणि विशेषतः राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जैन समाजाच्या कार्यक्रमाला म्हणून खास करून ह्या ठिकाणी आलेले सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं समस्त जैन समाजाच्या वतीनं केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे तर महाराष्ट्र आणि बेळगाव आणि परिसरातल्या सगळ्या जैन समाजाच्या वतीनं मी ह्या ठिकाणी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो। त्याचप्रमाणे बंधूंनो, आपल्या जिल्ह्याचे नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय हसन साहेब मुश्रीफ साहेब हे सुद्धा आजच्या ह्या कार्यक्रमाला आले, त्याबद्दल त्यांचं सुद्धा समाजाच्या वतीनं मी मनापासून ह्या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर माजी खासदार सन्माननीय निवेदिता माने वहिनी, त्याचप्रमाणे माजी खासदार सन्माननीय राजू शेट्टी साहेब, त्याचप्रमाणे खासदार आमदार राहुल आवाडे साहेब, सन्माननीय आमदार अमोल माडिक साहेब, आमदार अशोकरावजी माने साहेब, सन्माननीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब, सर्व सन्माननीय माजी मंत्री आणि आपल्या समाजाचे नेते सन्माननीय प्रकाश आवाडे साहेब, सन्माननीय सुरेश हळवणकर साहेब, सन्माननीय दक्षिण भारत जैन सभेच्या ह्या जैन समाजाची प्रातिनिधिक संस्था असणाऱ्या जैन सभेचे अध्यक्ष सन्माननीय भालचंद्र पाटील साहेब, जैन आर्थिक विकास महामंडळाचे सन्माननीय सदस्य रावसाहेब पाटील, कर्नाटक जैन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय उत्तम पाटील साहेब, ज्यांनी या सौधर्म इंद्रायणीचा हा मान ज्यांच्या कुटुंबियाला मिळाला ते त्यांचे कुटुंब प्रमुख सन्माननीय अण्णासाहेब चकोते आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमाला गेली 6 महिने वर्षभर सातत्यानं ह्या कार्यक्रमाला वाहून घेतलेलं सन्माननीय ह्या कार्यक्रमाचे स्वागत कार्याध्यक्ष सन्माननीय सागर शंभूशेटे, आपल्या गावच्या सरपंच संगीताताई तगारे, सन्माननीय राजवर्धन नाईक निंबाळकर, सर्वच आलेले सर्व सन्माननीय मान्यवर, सन्माननीय जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सर्व संबंधित अधिकारी यांचं मी या महोत्सव समितीच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना
मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जैन धर्म हा अतिशय प्राचीन धर्म म्हणून ह्या जैन धर्माला समजलं अनेक दिवसांच्या पासूनचा हा जैन धर्म आहे. आणि म्हणून विशेषतः ह्या कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल किंवा कर्नाटकातला बेळगाव आणि हुबळी ह्या सगळ्या, धारवाड ह्या सगळ्या परिसरामध्ये अधिक वस्ती ह्या जैन समाजाची विशेषता आहे. आणि आज जैन समाज आपण बघितलं तर प्रत्येक राज्यकर्ते असतील किंवा सामान्य माणसाला सुद्धा ह्या राज्यातल्या किंबहुना देशातल्या वाटतं की जैन समाज हा या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे आरोग्यमंत्री सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब त्यांचं सुद्धा नाव राहून गेलं. नंतर ते डायरेक्ट इकडे आल्यामुळं लक्षात आलं नाही, त्याबद्दल दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. बंधुनो, हा जैन समाज हा श्रीमंत समाज समजला जातो साहेब, पण आमच्या विशेषतः ह्या शिरोळ असेल किंवा कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा ह्या परिसरातला राहणारा जो जैन समाज आहे हा अतिशय शेतकरी कुटुंबातला हा दिगंबर जैन समाज हा फक्त शेतीवर आधारित हा खलास आमचा सगळा समाज आहे आणि अतिशय कष्ट करणारा आज ह्या ठिकाणी हा समाज आहे. आज ह्या ठिकाणी ज्यावेळा हा समाज या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर या एवढाच ह्या जैन समाजापुरतं मर्यादित आहे. आज अनेक पोरं आमच्यातली सुशिक्षित होऊन आज बाहेर काही उद्योग करायचा प्रयत्न करतायत. राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सन्मान्य जैन समाजाला स्वतंत्र महामंडळ दिलं, त्याबद्दल सुद्धा समस्त जैन समाजाच्या वतीनं मी आपलं ह्या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो साहेब. विशेषतः साहेब आज अनेक ठिकाणी आपण बघतो वेगवेगळ्या समाज आपल्या समाजाला वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण मागतोय. फक्त आम्ही एवढं सांगतो की आमचा अल्पसंख्याक समाज हा जैन समाज आहे. फक्त जैन समाजाच्या ज्या धार्मिक संस्था आहेत आज सुद्धा अनेक ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर जैन समाज इथं शिरपूर सारखी घटना मध्यंतरीच्या काळामध्ये घडली. समाजामधलेच आमचे काही 2 पंथ आहेत, त्या 2 पंथामध्ये वाद झाले आणि त्याचं जाहीर प्रकटन समाजामध्ये झालं. हे सगळ्या परिस्थिती ज्यावेळेला होत असताना आज सुद्धा मुंबऱ्यातली जर परिस्थिती आपण जर समाजातली बघितली तर समाजाच्या जागेवर अतिक्रमण इतर समाज करतोय. आमचा समाज साहेब छोटा समाज आहे आणि जैन समाज हा आयुष्यावर आधारित हा समाज आहे. त्यामुळं कुणाचं तरी बळकावणं, कुणाचं तरी काढून घेणं ही प्रवृत्ती आमच्या समाजात नाही, पण निदान आमच्या समाजाचं जे आहे ते आमच्याकडे राहावं अशा पद्धतीची अपेक्षा आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याकडं निश्चितपणे करतो. आज अनेक योजना अल्पसंख्याकांसाठी म्हणून राज्य सरकारनं दिलेत साहेब. ह्या मठाला सुद्धा जवळपास 5 कोटी रुपये माझ्या माध्यमातून त्या ब वर्ग तीर्थक्षेत्रमधनं आपण 5 कोटी रुपये ह्या ठिकाणी खर्च केले. सन्माननीय राहुल प्रकाश यांना ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला त्यांच्याकडून मार्फत सुद्धा 2 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झालेत. आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून सुद्धा त्या मठाच्या कामासाठी जवळपास 75 लाख रुपये खर्च झाले. पण साहेब आजपर्यंत हे मठ अनेक दिवसांच्या पासून ज्या पद्धतीनं या मठाचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं या मठाचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळं ह्या सगळ्याचा एक आम्ही प्लॅन, ह्या मॉडेल प्लॅन आपण ह्या सगळ्या मठाच्या संदर्भात जिथं जिथं श्रावकांच्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करण्यासाठी जवळपास 30 ते 35 कोटी रुपयाची या सगळ्या मठाच्या विकासासाठी म्हणून आवश्यकता आहे. आणि निश्चितपणे आपल्यासारखा कर्तबगार मुख्यमंत्री असल्यामुळं निश्चितपणे आमच्या समाजाला आपण न्याय द्याल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आज आपण स्वतंत्र महामंडळ जैन समाजाला आपण ह्या ठिकाणी दिले साहेब, पण ज्या पद्धतीनं आपण जैन समाजाला महामंडळ दिलं त्या पद्धतीनं आज राज्यातल्या एकूण जैन समाजाच्या लोकांच्या जनगणनेमध्ये आज जवळपास 85% समाज हा दिगंबर जैन समाज आहे. आणि ज्या पद्धतीनं त्या महामंडळामध्ये दिगंबर जैन समाजाला संधी आणि प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं मिळालं नाही. ही समाजाची एक खऱ्या अर्थानं खंत आहे आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये सुद्धा काही पुनर्रचना करण्याची गरज आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये निर्माण झाली आहे असं म्हटलं तरी सुद्धा वावगं होणार नाही. निश्चितपणे आमची एक अनेक मागणी साहेब एक आहे. सातत्यानं आज आमचा समाज जरी शेतकरी समाज असला तरी सुद्धा आज आमच्यातली मुलं ही सुशिक्षित होऊन पुण्यासारख्या मुंबईसारख्या त्या ठिकाणी, कारण जमिनी आता गुंठेवारीवर आमच्या
वाटण्या व्हायला, जमिनी आमच्या थोड्या होत्या आणि त्यामध्ये आता गुंठेवारीवर वाटण्या चालल्या. त्यामुळं आमची मुलं सुशिक्षित होऊन आज पुण्याला आणि मुंबईला जात आहेत आणि ती तिथं नोकरी करण्याचा प्रयत्न करतात. पण हे करत असताना ज्यावेळा ती मुलं पहिल्यांदा त्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये जातात त्यावेळा कुठंही समाजाच्या दृष्टीनं राहायला त्यांना कुठंही व्यवस्था नाही. त्यामुळं समाजाचा आश्रम त्या दोन्ही ठिकाणी जर व्हायचा असेल तर निश्चितपणे बाकीची जिथं आश्रम उभा करायचं काम आम्ही करू, पण तिथं जागा आम्हाला शासनानं जर जागा उपलब्ध करून दिली तर समाजाच्या दृष्टीनं आणि समाजाच्या भावी पिढीला दिशा देण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे ते चांगलं होईल. अशा पद्धतीची भूमिका आणि मी आपल्याकडं नम्रतापूर्वक मागणी करतो. आदरणीय साहेबांनी ह्या ठिकाणी आपल्या वेळात वेळ काढून फक्त आज जिल्ह्यातला एकमेव कार्यक्रम हा आपल्या जैन समाजाचा घेतला, त्याबद्दल जैन समाजाच्या वतीनं मी आपलं हार्दिक 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 स्वागत करतो. आपले हे उपकार जैन समाज कधीही विसरणार नाही याची ग्वाही आपल्याला या निमित्तानं देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिनेंद्र. धन्यवाद साहेब. जगावं जगू द्या आयुष्याच्या विश्वाला संदेश देणारा हा जैन समाज अतिशय कष्टाळू आणि कष्टकरी आहे. श्रमाची पूजा करणारा हा समाज या ठिकाणी अल्पसंख्याक आहे. आमच्या या समाजाला साहेब तुम्ही बळ द्या अशा प्रकारची अपेक्षा सन्माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री महोदय आज या ठिकाणी आमच्या संयोजकांच्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल या ठिकाणी स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या वतीनं त्यांना आज या ठिकाणी त्यांचं स्वागतपर सन्मान आणि सकल जैन समाजाकडून त्यांना प्रजागर्क उपाधी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मी विनंती करतो सोनाली मॅडम यांना सन्माननीय मिठारी मॅडम यांना या मानपत्राचं उपाधी देणाऱ्या मानपत्राचं आपण सर्वप्रथम वाचन करावं. मानपत्राचं वाचन सौ सोनाली मिठारी मॅडम यांनी केलं. स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक संस्थान मठ पंचकल्याण समिती व सकल जैन समाजाच्या वतीने माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना प्रदान करण्यात येणारे मानपत्र. विधाय रक्षा परतः प्रजाना राजा चिरमयो प्रतिम प्रतापहा. राजकीय विरासत लाभलेल्या परिवारातून येऊनही स्वकर्तृत्वाने स्वतःची वेगळी ओळख आणि आधुनिक राजकारणात पाय रोवून भक्कम स्थान निर्माण करणारे आपण तरुण द्रष्टे नेते आहात. समाजकारण हे धर्मकारणापासून वेगळे नसून त्याचा एक अविभाज्य घटक आहे. व्यापक लोकहिताकरिता दोन्ही तत्वे समन्वयानं पुढे गेली पाहिजेत यावर आपला दृढ विश्वास आहे. समाजातील धर्मव्यवस्था ही नैतिकतेच्या पायावर आधारलेली असते. त्यामुळे त्याच्या आधारे समाज धर्मव्यवस्थेचे नेतृत्व करण्याकरता लागणारी कुशलता आपल्यामध्ये आहे. आपण उच्च विद्याविभूषित तर आहातच, त्याचबरोबर आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणारे, परखड व अभ्यासपूर्ण विचार मांडणारे उत्कृष्ट वक्ते देखील आहात. म्हणूनच आपणास राष्ट्रमंडळ संसदीय समितीकडून सर्वश्रेष्ठ संसदीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. कणखर महाराष्ट्राच्या संस्कृतीकरिता, समाज व्यवस्थेच्या उन्नतीकरिता उभे राहणारे कणखर असे आपले व्यक्तिमत्व आहे. कोणत्याही कठीण प्रसंगी आपल्या चेहऱ्यावरील स्मित कधीही ढळले नाही. संवेदनशील मन, विचारांची प्रगल्भता, निस्वार्थी जनसेवा, अत्यंत सचोटी आणि चारित्र्य संपन्नतेच्या राजवाटेने आपण राष्ट्र विकासाचा ध्यास उराशी बाळगून मार्गक्रमण करीत आहात. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पद भूषविताना आपल्यामधील स्थितप्रज्ञता वारंवार अधोरेखित झालेली आहे. त्यामुळे आपले देवेंद्र हे नाव आपणास साजेसे आहे. काळाच्या पुढे पाहणाऱ्या फार थोड्या नेत्यांमध्ये आपले स्थान आहे. भविष्यातील सुखी, समृद्ध व आरोग्यपूर्ण अशा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून आपणाकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. भविष्यात अजूनही धर्मव्यवस्था विकसित व्हावी अशी सम्यकत्वाची दृष्टी आपणाकडे आहे. म्हणून आपल्यातील असामान्य नेतृत्व गुण, लोकसेवेचा ध्यास तसेच स्वच्छ राजकीय कारकिर्दीकरिता
पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव समिती स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी आणि सकल जैन समाजाकडून प्रजा गर्क ही उपाधी देऊन आम्ही आपणास सन्मानित करीत आहोत. आपले नम्र पंचकल्याण समिती नांदणी. धन्यवाद. धन्यवाद मिठारे मॅडम. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय प्रकाशांना आवाडे दादांना, सन्माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि माजी खासदार राजू शेट्टी साहेबांना आचार्य श्री यांच्या हस्ते मुख्यमंत्री महोदयांना त्यांचं त्या ठिकाणी स्वागतपर सत्कार आणि ही उपाधी प्रदान करण्यात येत आहे. सन्माननीय हसन मुश्रीफ साहेब, सन्माननीय नामदार आबिटकर साहेब, सर्व सन्माननीय अतिथी यांच्या उपस्थितीत आचार्य श्रींच्या कमलचरणाने या ठिकाणी राज्याचे कर्तबगार आणि लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना प्रजागर्क ही उपाधी त्या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे आणि त्यांचा स्वागतपर सत्कार त्या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व श्रावक श्राविकांना विनंती आहे, टाळ्या वाजवून या सत्काराला आपण सर्वांनी दाद द्यावी. मुख्यमंत्री महोदयांना सकल जैन समाज आणि स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या वतीनं आज ही उपाधी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जात आहे. खरं तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब पहिल्यांदाच आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये येत आहेत. सन्माननीय या तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, माजी आमदार प्रकाशांना आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी साहेब, सन्माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, सन्माननीय नामदार आबिटकर साहेब, सन्माननीय सर्वच आमदार महोदय आणि मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी उपाधी प्रदान करण्यात येऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे. त्यानंतर महोत्सव समितीच्या वतीने मी विनंती करतो सन्माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब या सर्वच मान्यवरांचा सत्कार करावा आपण मंचावर. महोत्सव समितीच्या वतीनं हसन मुश्रीफ साहेब यांचा सत्कार मी विनंती करतो. प्रकाश अण्णांना आपण हा सन्मान करावा. मुश्रीफ साहेब यांचा सत्कार प्रकाश अण्णा करतील आणि आंबेडकर साहेबांचा राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब करतील. जाऊ या दोन सत्कारानंतर माजी आमदार सन्माननीय प्रकाशांना आवाडे आपलं मनोगत व्यक्त करतील. या दोन मुख्य सत्कारानंतर या ठिकाणी माजी खासदार राजू शेट्टी साहेब सकल जैन समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन देत आहेत. माजी खासदार राजू शेट्टी साहेब सकल जैन समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन देत आहेत. या दोन मुख्य सत्कारानंतर मी विनंती करतो प्रकाशांना आवाडे यांना, दादा आवाडे यांना ना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. राज्याचे माजी मंत्री माजी आमदार प्रकाशांना आवाडे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येते. आपल्या सगळ्यांच्या वतीनं, कारण ही सभा म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जैन समाजाची धर्मसभा असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. तेव्हा संपूर्ण सकल समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्याकडे मी दोन मागण्या करतो. एक तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 750हून अधिक गावांना धार्मिक अधिष्ठान देणारं नेतृत्व करणारं हे नांदणी हे मठ आहे. त्या मठाला आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्याला अ वर्गाचा दर्जा द्यावा. आणि दुसरी मागणी अशी आहे की नुकताच चरित्र चक्रवर्ती आचार्य शांतीसागरजी महाराजांच्या आचार्य पदाच्या 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केंद्राकडे एक प्रस्ताव पाठवावा आचार्यश्रींना भारतरत्न हा पुरस्कार देण्यासाठी. यानंतर माजी मंत्री माजी आमदार प्रकाशांना आवाडे साहेब. आज या ठिकाणी महाराष्ट्राचे अतिशय लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच नांदणीच्या या जैन समाजाच्या पूजेमध्ये त्यांचं आगमन झाले असे आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून सुरुवातीला त्रिवार स्वागत करतोय, त्यांना नमस्कार करतोय। या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाखाली ही पूजा संपन्न होती। ती परमपूज्य चर्या शिरोमणी अध्यात्मयोगी श्री एकशे आचार्य विशुद्ध सागरजी महाराज, त्यांचा सर्व मुनी आणि साध्वी संघ, परमपूज्य जगद्गुरु स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांना त्रिवार वंदन करतोय, नमस्तुतो करतोय। या नांदणीच्या या महामस्तकाभिषेक सोहळ्याला उपस्थित असलेले सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर राज्याचे आणखी 2 मंत्री आहेत, सन्माननीय हसनसाहेब मुश्रीफ आणि सन्माननीय प्रकाशराव आबिटकर। दोन्ही नामदार साहेबांचं मंत्री महोदयांचं स्वागत करतोय। मंचकावरचे सर्व आजी माजी आमदार, स्वागताध्यक्ष आणि कार्याध्यक्ष, या ठिकाणी सातत्याने पूजेसाठी धडपडणारे सागर शंभू शेट्टे, या गावच्या सरपंच, या गावातील सगळे नेते ज्यांनी पूजेसाठी खूप काही केलं, ते अण्णासाहेब चकोते आणि सगळेच उपस्थित बंधू भगिनी, सगळे सन्माननीय मान्यवरांना त्रिवार वंदन करतोय, नमस्तुतो करतोय। मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी फक्त 2-3 मिनिटातच माझं भाषण संपवणार नाही, काही विनंती करणार आहे। साहेब, हा मठ आमचा 2000 वर्षापूर्वीचा इतिहास असलेला नांदणीचा मठ आहे। या नांदणीच्या मठाच्या अंतर्गत 743 गाव आहे। तिथं कुठल्याही मंदिरामध्ये पूजा अर्चा करायची झाली, मूर्ती प्रतिष्ठापना करायची झाली, महामस्तकाभिषेक करायचा झाला तर नांदणीच्या मठाची मान्यता घेतल्याशिवाय करता येत नाही। नांदणीचे आमचे हे भट्टारक महास्वामी जे आहेत, त्यांच्या रोल, या सगळ्यांची कार्य पद्धती अशी आहे की या गावामध्ये कुठलाही सामाजिक वाद तयार झाला तर त्या मठाधिपतीने तो वाद मिटवायचा, न्यायाधीशाच्या भूमिकेतून ते करायचं, अशा पद्धतीची भूमिका घेऊन हा समाज मार्गक्रमण करायला लागला। तर महाराष्ट्रात असे जैन समाजाचे 2च मठ आहेत, एक हा जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींचा हा मठ आणि कोल्हापूरचा लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्यजींचा कोल्हापूरचा मठ, असे 2 मठ महाराष्ट्रात आहेत आणि 13 मठ कर्नाटकात आहेत। असे 15 मठाच्या माध्यमातून सगळ्या जैन समाजाचं सामाजिक धार्मिक विशेषता काम सगळीकडे संपन्न होत असतं। साहेब, एक 2च मागण्या आमच्या समाजाच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या मार्फत मी साहेबांना करणार आहे। त्यातली सगळ्यात प्रमुख मागणी, त्याचा आता राजू शेट्टी साहेबांनी उल्लेख केला, पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने मी विनंती केली होती, येत असताना त्यांना निवेदनही दिलं की आपला हा नांदणीचा मठ क वर्गात घातला, त्याच्यानंतर ब वर्गात आलता सध्या आहे, त्याला निधी आला। मी 1 कोटी रुपये त्यांना इतर वेगळ्या फंडात आणून दिले, आता परत राहुलनी त्यांना 1 कोटी रुपये आणून दिले। यड्रावकर साहेबांनी स्थानिक आमदार म्हणून त्यांनीही इथे निधी दिला आणि आज अतिशय चांगलं उत्तम अशा पद्धतीचं काम सुरू आहे। पण या इथल्या नांदणी मठाला एक वेगळं महत्व आहे। मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की याला अ वर्गचा दर्जा आपण द्यावा, अशी माझी नम्र विनंती आपल्याला सगळ्या श्रावक बंधू भगिनींच्या वतीनं करतोय। आणि आम्हाला एक वेगळी गती, समाजातल्या सर्वसामान्य जनतेला हा मठ म्हणजे आमचं तीर्थक्षेत्रातलं एक फार मोठं पवित्र स्थान आहे। या मठाच्या बरोबर आमच्या आणखी एक समाजातले 2 विषय आहेत। साहेब, तुमचं आम्ही एवढ्यासाठी अभिनंदन, आणि इथं येत असताना आम्हाला मन भरून येतं, आम्हाला सातत्याने भेडसावणाऱ्या पंचगंगा महापुराचा प्रश्न, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न आपण सोडवण्याच्यासाठी पुढाकार घेतला आणि वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने 350 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आमच्या जिल्ह्यामध्ये नदी प्रदूषण मुक्तीसाठी आपण दिला। त्यात आपण स्वतः पुढाकार घेऊन तो निर्णय घेतला, या सगळ्याचा मी साक्षीदार आहे। वारंवार त्यासाठी किती प्रयत्न केले हेही मला माहिती आहे।
म्हणून मी मुद्दा म्हणून आपलं सगळ्यांच्या वतीनं आपला जिल्हा आणि सांगली जिल्हा पूरमुक्त त्या निर्णयामुळे होणार आहे. काही वर्षात या पंचगंगा नदीचा पूर आणि प्रदूषण बंद होणार आहे. त्यासाठी सगळ्या आम या दोन्ही जिल्ह्यातल्या नागरिकांच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं टाळ्या वाजवून जोरवात त्यांना धन्यवाद देऊया, त्यांचं अभिनंदन करूया. साहेब, माझी आणखी एक विनंती आहे. आमचा हा समाज कष्टकरी समाज आहे. रात्रीचा दिवस करून काबाड कष्ट करून राहणारा समाज आहे. या समाजातलं नांदणी एक प्रमुख गाव, शेतकऱ्यांचं गाव. इथनं रोज 100 ट्रक भाजीच्या मुंबईला जात होत्या. 100 ट्रक रोज भाजीपाला इथं मुंबईला जात होता. आता साहेब कसे बसे 2 ट्रक भरतात. सगळा भाजीपाला कमी झाला. वेगवेगळ्या कारणाने विशेषतः पंचगंगेचं प्रदूषित पाणी, त्यामुळं मध्यंतरी पेपरला यायला लागले की या पाण्यावर शेती केलेलं खाल्ले की कॅन्सर होतो. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अफवा चालू झाल्या. त्यामुळे इथलं पीकच लोकांनी बंद केलं भाजीपाल्याचं. त्यासाठी पंचगंगा प्रदूषण मुक्त करायसाठी आणि पूरमुक्त करायसाठी आपण गतीनं निर्णय घ्यावा एवढी परत एकदा विनंती करतोय. साहेब, आमचा हा कष्टकरी समाज आहे. कोणाच्याकडं हात पसरून जात नाही. रात्रीचा दिवस करून काबाड कष्ट करतो, काळ्या आईची सेवा करतो. त्यात कसलीही कमीपणा आमच्या लोकांना वाटत नाही. कितीही मोठा असला, श्रीमंत असला किंवा कितीही लहान असला ती, तो शेतकरी स्वतः काम करतो, आपल्या आईची सेवा करतो. त्यातनं सगळ्यांची पोटं भरायसाठी अतिशय उत्तम पद्धतीने त्यांना धनधान्य उपलब्ध करून देतो. उसाचा पट्टा म्हणून गणला गेलेला हा पट्टा, इथं उत्पादन सुद्धा चांगलं सगळ्याचं आहे. पण यात आमच्या सगळ्यांच्या समोर आमच्या तरुण पिढीच्या हाताला काय, हा प्रश्न आमचाही आहे. आमची विनंती, आम्हाला काय नको. आपण जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ काढलं, मराठा समाजासाठी काढलं, लिंगायत समाजासाठी काढलं, बाकीच्या सगळ्यांच्यासाठी काढलं. आणि त्या समाजातल्या तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून मराठा समाजातल्या सगळ्या युवक युवतींच्यासाठी 15 लाख रुपये कर्ज निर्व्याजी देण्याच्या संबंधीचा एक फार मोठा निर्णय आपण घेतला. त्याच पद्धतीनं इतर समाजाला 10 लाख रुपयाच्या मर्यादेपर्यंत व्याज माफ करून आपण देण्याचा निर्णय घेतलाय. माझी विनंती आहे की सगळ्याच समाजाला, जैन समाजासह सगळ्यांना 25 लाख रुपयापर्यंतची कर्ज निर्व्याजी तरुण उद्योजक उभा करायसाठी त्यांना देण्याच्या संबंधीचा निर्णय आपण जाहीर करावा एवढी नम्र विनंती करतोय. आणि आलमट्टीचं एक चाललंय साहेब, ते आम्ही परत वाढवणार म्हणून आपण जाहीर करावे की आलमट्टीची उंची वाढवू देणार नाही. आम्ही तर आहोतच सगळे रस्त्यावर, पण आपण जाहीर केला तर ते होणारच नाही हा विश्वास आम्हाला आहे. ते आलमट्टी थांबवावी एवढीच विनंती करतोय. आणि आम्ही सगळ्यांनी विनंती केल्याच्या नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिला कार्यक्रम जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमाला आपण आलात, त्याबद्दल मनापासून आपल्याला आभार आणि अभिनंदन करतोय. आपल्याला अभिवादनाने नम्र नमस्कार करतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिनेंद्र. धन्यवाद अण्णा. आपण या ठिकाणी मनोगामध्ये तालुक्याच्या दृष्टीने अतिशय खूप महत्वाचा विषय उपस्थित केला. कारण या तालुक्यातील 53 गावांमध्ये महापुराच्या काळात साहेब 36 गावं पाण्याखाली असतात, ज्यांचा जगाशी संपर्क तुटतो. आलमट्टीची जर उंची वाढवली तर पुन्हा हे मोठं संकट आमच्यावर येऊन टेपल. त्यामुळे साहेब ही विनंती तेवढी प्रकाशनांची आपण विचारात घ्यावी अशी विनंती करतो. यानंतर परमपूज्य जिनसेन पट्टारक महास्वामीजी 5 मिनिटात आपली प्रस्तावना मांडतील. परमपूज्य जिनसेन पट्टारक महास्वामीजी 5 मिनिटात आपली प्रस्तावना मांडतील. ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः. यय्या या यय्या या 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 ना ना नो ना 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 ममा 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 मामी ताता ती ततो तिता. नमो अरिहंताणं
नमो सिद्धाणं नमो आयरीयाणं नमो उवज्जायाणं नमो लोहे सव्वसाहुनम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की। दोन्ही हात उंच करून जोरदार जयकारा लावायचा आहे। जय बोलो आदिम तीर्थंकर आदि विदाता देवादिदेव श्री आदिनाथ भगवान की। अंतिम तीर्थेश शासन नायक श्री भगवान महावीर स्वामी की। आद्य भगवत जिनसेन आचार्य भगवान की। परम पूज्य चर्या श्रमणी आचार्य भगवान श्री विशुद्ध सागर जी गुरुदेव की। पंचासीन समस्त आचार्य भगवंतों की। निबंध आत्मन धर्मस्निबंध आत्मन पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव महामस्तकाभिषेक महोत्सव या शुभ कार्याला 5 दिवस पूर्ण झाले आणि आज समोशरण म्हणजे केवल ज्ञान कल्याणकाच्या दिवशी तीर्थंकर भगवान जर या भूतलावरती नसते तर जिन धर्माची प्रभावना नसती, गणधर परमेश्वरी नसते तर जिनवाणी ऐकणारे आणि जिनवाणीचं उद्योतन झालं नसतं आणि मुख्य श्रोता नसते तर वाणीला प्रारंभ झाला नसता। बंधू, आज मंचावरती विराजमान परमपूज्य आचार्य विशुद्ध सागरजी गुरुदेव आणि अनेक आचार्य भगवान गणधर परमेश्वरींच्या स्वरूपामध्ये विराजमान आहेत आणि मुख्य श्रोता म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्य श्रोता म्हणून आज केवल ज्ञान कल्याणच्या प्रसंगी उपस्थित आहेत। धर्मस्निबंध आत्मन, सर्वप्रथम जैन समाज आणि संस्थान मठ या माध्यमातून या सर्वांच्याच कडून देवेंद्रजी फडणवीसजी यांनी जैन अल्पसंख्याक मंडळाची स्थापना केली म्हणून खूप खूप आभार आपण प्रकट करूया। बंधू, मला परिपूर्ण विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदयजींना जिन धर्माप्रती श्रद्धा आस्था अगाढ आहे, अफाट आहे आणि ती त्यांची श्रद्धा आस्था सम्यक्त्वाची श्रद्धा आस्था अशाच पद्धतीनं पुढे टिकून राहावो। धर्मस्निबंध आत्मन, आज मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथम कोल्हापूर जिल्ह्याला आले आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्येही नांदणी सारख्या स्वामी नांदणी सारख्या या अतिशय क्षेत्री तीर्थक्षेत्री आले आणि तेही तुमच्या आमच्या सर्वांच्या मठाच्या महामस्तकाभिषेकाने पंचकल्याण महोत्सवासाठी आले। मुख्यमंत्री महोदयजी, या नगरीला स्वामी नांदणी म्हटलं जातं। स्वामी या शब्दाचे 2 अर्थ होतात। एक स्वामी म्हणजे जे मोक्ष मार्गाचे नेते आहेत, जे मंचासीन आचार्य परमेश्वरी साधू विराजमान आहेत, आणि एक स्वामी म्हणजे मालिक। धर्मस्निबंध आत्मन, मी येथे हेच सांगू शकतो की हे जे स्वामी आहेत ते मोक्ष मार्गाचे नेते म्हणजे आचार्य परमेश्वरी आणि दुसरे स्वामी आहेत ते म्हणजे या महाराष्ट्राचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस। आज खऱ्या अर्थाने ही स्वामी नांदणी म्हणून नावारूपास आली। बंधू, एकच भाव येथे व्यक्त करतो की हे 2000 वर्षापूर्वीची प्राचीन मठ परंपरा असलेली ही भूमी आणि या भूमीला महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटकातील 743 महाराष्ट्र कर्नाटकातील 743 गावांचा संबंध या भूमीला आहे आणि 743 गावांचं या आराध्य पीठ आहे। तर या क्षेत्राचा विकास उन्नती महाराष्ट्रातल्या मुख्य मठा म्हणजे नांदणी मठाकडे आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण या मठाच्या व्यवस्थेसाठी या मठासाठी विशेष लक्ष देऊन मंत्री लोकांनी तर आपल्याला सांगितलंच आहे की कशा प्रकारे काय काय होणार आहे, पण आपलं या मठाकडे आणि या मठातील सर्व भक्तांच्याकडे श्रावकांच्याकडे विशेष लक्ष असून पुन्हा जिन शासनाची धर्माची प्रभावना सुंदररित्या चालावं, मठाची ऊर्जित अवस्था यावी हीच मंगल भावना आजच्या या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो। तुम्हाला पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी अनेक शुभ आशीर्वाद। जिन शासन जयवंत हो, नमोस्तु शासन जयवंत हो, याच मंगल भावनेने अनेक अनेक शुभ आशीर्वाद।
पूज्य आचार्य भगवंतांना पद्मश्री पुरस्कार मिळावं ही मंगल भावना. ओम नमः. धन्यवाद महाराजजी. यानंतर आचार्य श्रीजींचं आशीर्वचन या ठिकाणी 2 मिनिटात होईल. आचार्य श्री आशीर्वचन देतील. आचार्य श्री परमपूज्य विशुद्ध सागरजी महाराज आशीर्वचन देतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचा आपल्याला सर्वांना संबोधित करतील. सिद्धिभ्यः नमः. सिद्धिभ्यः नमः. सिद्धिभ्यः ഇന്ദിശുദിവന്ദിയാടും തിഹൂടിഹിതി മുതുർവിസുദിവ കാണ്ടും അന്താതീതി ഗുണാടും നമോജിനാടും ദിദീപപാടും നമോജിനാടും നമോ സിദ്ധാടും നമോ ആയിരിയാടും നമോ വിശ്ചായാടും നമോ ലോയിഷോവിസാഹുടും. अनंतानंद परम सिद्ध भगवान की, एक जाडवान आदिनाथ स्वामी की, एक जाडवान महावीर स्वामी की, परम पूज्य आचार्य गुरु विराग सागर जी मुनि महाराज की, अहिंसामय विश्व धर्म की. बंधु तुम तीर्थेश और दमाई स्वामी के शासन में तुम सही बजते हैं. तीर्थंकर जिनेन्द्र की पीयूष देशना जिनेन्द्र भाड़ी मनुष्यों जगत कल्याणी है. ये सर्वज्ञ शासन नमोस्तु शासन जय बंतु वीतराग श्रवण संस्कृति. ये तो अबुध निःश्रेष सिद्धीश धर्म, जिससे निःश्रेष अबुदे की सिद्धि होती है उसका नाम धर्म है. धर्म एक ऐसी वस्तु है, परमार्थ से मोक्ष की सिद्धि होती है, विभाग से अबुदे सुख की सिद्धि होती है. आज प्रथम तीर्थेश ऋषभ देव के चरणों में अयोध्यापति भगवान आदिनाथ स्वामी के चरणों में महाराष्ट्रपति विराजमान है. ज्ञानियों, बहुत सहज और सरलता के साथ इस बात को समझना चाहिए, पद की प्राप्ति पद से नहीं होती है, पद की प्राप्ति धर्म से होती है. भारतीय संस्कृति में इस बात का सबसे गहनतम चिंतन किया गया है. संपूर्ण दर्शन एक मत है, एक चारवाक को छोड़कर के पुनर्भव होता है. वो पुनर्भव के सिद्धांत को मानते हुए मुख्यमंत्री जी चाहे देश की समाज संपूर्ण राष्ट्र आपके गले में माला डाले,
आप धीरे से उस माला को उतार करके भारत माँ के गले में डाल देना और यूं कहना, हे भारत की मिट्टी, यदि ये मिट्टी ना होती तो ये मिट्टी का दास आज मुख्यमंत्री नहीं बनता। संपत्ति से संपत्ति का सृजन नहीं होता, धर्म से संपत्ति का सृजन होता है। जिस धर्म ने इस स्थान पर भेजा है, आज मुस्कुराना चाहिए था। जब मोदी जी प्रथम बार चढ़े थे सीढ़ियों पर, उनकी आंखों में आंसू था। दिल्ली में जब देवेंद्र फडणवीस जी जब कुर्सी पर बैठे पहुंचे, मित्र सबसे पहले उन लोगों का स्मरण कर लेना जिस गद्दी पर कभी ऋषभदेव बैठे थे, जिस गद्दी पर कभी भरत चक्रवर्ती बैठा हुआ था, उस गद्दी पर भारत की ओर आज प्रदेश को संभाल रहे हो। सकल समाजों के लिए अखंड भारत का विचार करना, और अखंड भारत का विचार करके कश्मीर से कन्याकुमारी तक नहीं, श्रीलंका से अफगानिस्तान तक अखंड भारत का दर्शन करना। भगवान ऋषभदेव ने अपने पुत्रों को अयोध्या का साम्राज्य भरत चक्रवर्ती को दिया था, तो पोधनपुर का राज्य बाहुबली स्वामी को दिया था। जो पोधनपुर का राज्य है वही वर्तमान का पाकिस्तान है। भगवान बाहुबली स्वामी का साम्राज्य वर्तमान का पाकिस्तान है। ज्ञानियों, यही मंगल आशीष जितने मुनिराज आज भारत की भूमि पर हैं, जितने साधु संत हैं, यदि राम जनक के यज्ञ को पूर्ण करने पहुंचे थे तो देवेंद्र फडणवीस जिनसेन के यज्ञ को पूर्ण करने आए। हमारे यहाँ आचार्य परमेष्ठी, धर्म सेन जी, सिद्ध सेन जी, विद्यानंद जी, जिनसेन जी, पारस सेन जी, शांति सेन जी, मयंक सागर जी और चंद्रप्रभु सागर जी, ये सभी आचार्य वृंद इसलिए आए हैं कि धर्म महोत्सव सानंद संपन्न हो। इतने श्रवणिया विराजमान है। आपको मंगल आशीष सबकी ओर से कि आप महाराष्ट्र से दिल्ली की ओर बिहार करो और दिल्ली में रह करके वो काम करना है। नारायण कृष्ण का जन्म हुआ जो है वो देवकी के यहां हुआ है, पर पालन यशोदा ने किया है। ऐसे ही जितने महापुरुष हुए, ऋषभदेव का जन्म अयोध्या में हुआ, श्री राम का जन्म अयोध्या में हुआ, भगवान मुनिस्वरत्न स्वामी राजगृह में जन्मे तो नेमिनाथ स्वामी सौरीपुर बटेश्वर मथुरा नारायण कृष्ण के चचेरे भाई। मित्र, भगवान का जन्म उत्तर भारत में हुआ है, भगवान की वाणी को सुरक्षित दक्षिण भारत में किया है। चाहे जैनाचार हो चाहे वैदिक आचार हो, यदि कुंद कुंद समंत भद्र भद्राव सौम्य तो शंकराचार्य जैसे हुए हैं, ये सब ने बल्लवाचार, ये सब दक्षिण भारत में हुए हैं। आचार्यों ने धर्म का संयोजन दक्षिण में किया है और आप दक्षिण के मध्य में यहाँ पर हो, इसलिए यहाँ की आवाज पूरे विश्व में जाए कि तीर्थंकर महावीर का सिद्धांत मुझे कुछ भी नहीं चाहिए है, कुछ भी नहीं पाइजे, कहीं न को कुछ भी नहीं पाइजे। मात इतना आशीर्वाद है कि जैसे राम के शासन काल में, भरत के शासन काल में, ऋषभदेव के शासन काल में सारे साधु संत अपनी साधना करते थे, ऐसे भारत खंड में सारे साधु अपनी निर्मल साधना करें, उनकी साधना में कोई विघ्न ना हो। धर्म आयतनों पर आक्रमण ना हो, धर्म आयतन व्यवस्थित रहे और सकल समाज, संपूर्ण भारत
जैसे सारता के साथ जीता है, संपूर्ण भारत में मैत्री भाव रहे, सभी समाज में वात्सल्य के साथ रहे। यही मंगल आशीष, आपका विकास हो और धर्म के साथ विकास करो। जहाँ धर्म है वहाँ सत्य है, जहाँ सत्य और धर्म है। बस अंतिम शब्द मेरा इतना सा है फडणवीस के लिए, भैया पूरा समय राजनीति को दे देना, पर मेरी तरफ से 1 मिनट अपने लिए दे सकते क्या? मात्र 1 मिनट। उसमें न राजनीति की बात होना चाहिए, न परिवार की बात होना चाहिए। उसमें मात्र आपको मात्र 1 मिनट स्वाध्याय करना। राजनीति कहती है राजा के पास स्वाध्याय है, उसका राज्य कभी नष्ट नहीं हो सकता, और जिसके पास स्वाध्याय नहीं है उसके राज्य कोई बचा नहीं सकता। स्वस्थ चित्त के लिए, शरीर के स्वस्थ होने के लिए दुग्ध चाहिए, शरीर मस्तिष्क को स्वस्थ रखना है तो स्वाध्याय चाहिए। यही मंगल आशीष है। आप अपने जीवन में स्वाध्याय करते रहना, और स्वाध्याय करते रहेंगे। जितने आपके साथ बैठे हैं सब आपका साथ देंगे, सबका साथ आप दोगे, सब आपका साथ देंगे। सत्वेश मित्रम गुण सुप्रमोदम। भगवान महावीर स्वामी की। हॅलो, आचार्य श्री नमोस्तु। एक छोटासा सत्कार साहेब, या मुख्यमंत्री महोदयांचं मनोगत, यानंतर राज्याचे कर्तबगार आणि लोकप्रिय मंत्री मुख्यमंत्री, देशभरात ज्यांची एक अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख आहे, ते देवेंद्रभाई फडणवीस साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील। जय बोलो 24 भगवान की, जिन शासन देव की जय। जिनेन्द्र पंचकल्याणक प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय चर्या शिरोमणी अध्यात्म योगी श्री 108 आचार्य विशुद्ध सागरजी महाराज आणि त्यांच्या सोबत उपस्थित असलेले सर्व आचार्य आणि मुनिगण, परमपूजनीय जगद्गुरु स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी, या सर्व मुनिवरांचा सर्वप्रथम या ठिकाणी आशीर्वाद घेतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहयोगी हसन मुश्रीफजी, प्रकाश आबिटकरजी, राजेंद्र पाटील येड्रावकरजी, राहुलजी आवाडे, अमलजी महाडिक, अशोकजी माने, शिवाजीराव पाटील, सुरेशजी खाडे, आमचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी आवाडे, राजू शेट्टीजी, निवेदिताताई माने, सुरेशजी हळवणकर, ललितजी गांधी, श्री आपले भिडेगुरुजी, सरपंच संगीता तगाडे, स्वरूपाताई येड्रावकर, भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, उत्तम पाटील, अण्णासाहेब चकोते, सागर शंभू रोटे, राजवर्धन नाईक निंबाळकर, मंचासीन सर्व पदाधिकारी, आपले जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि या संपूर्ण 743 गावातनं उपस्थित झालेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की कालच मी नागपूरला जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो च्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी जैन समुदायाचं एक वेगळं स्वरूप हे मला पाहायला मिळालं। आणि आज या ठिकाणी आपल्या नांदणीच्या मठामध्ये या ठिकाणी आलो आहे, तर इथे देखील आपल्या जैन समाजाचं एक वेगळं स्वरूप मला पाहायला मिळत आहे। काल जैन समाजातील जे लोक
मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात, व्यापार करतात, किंबहुना देशाच्या व्यापारामध्ये आणि देशाच्या GDP मध्ये ज्यांची मोठी हिस्सेदारी आहे असे जैन समाजातले सर्व लोक काल मला भेटले. तर आज काळ्या आईची सेवा करून आपल्या देशाची आणि राज्याची सेवा करणारे आमचे जैन समाजाचे सर्व लोक या ठिकाणी नांदणी मठामध्ये मला पाहायला मिळाले. खरं तर मला याचा अतिशय आनंद आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातलं माझं पहिलं आगमन हे 2000 वर्षाचा इतिहास असलेल्या या नांदणी मठामध्ये या ठिकाणी झाला. आणि मला असं वाटतं की एक मोठा इतिहास या मठाला आहे. सामाजिक कामामध्ये भट्टारक स्वामीजींची एक मोठी भूमिका आहे आणि ज्या प्रकारचं एक वेगळं जिनशासन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ते देखील मला असं वाटतं अत्यंत वेगळ्या प्रकारचं आहे, चांगलं आहे, सुंदर आहे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी इथे पंचकल्याणक महोत्सव होतोय त्याचं निमंत्रण मला या ठिकाणी आमच्या राहुल आवाडेजींनी आणि यड्रावकरजींनी दिलं, तर मी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण याला उपस्थित झालं पाहिजे. आचार्यांचाही आशीर्वाद मिळेल आणि आपल्या सर्वांचेही दर्शन घेता येईल म्हणून खरं म्हणजे मी या ठिकाणी आलो. आमचा जैन समाज आहे, विशेषतः आमचा जो जैन विचार आहे, आमची जी जैन तत्व आहे ही तत्व खऱ्या अर्थानं जगा आणि जगू द्या सांगणारी तत्व आहेत. आणि म्हणूनच आपण जगाच्या पाठीवर विचार केला तर हजारो विचार तयार झाले आणि ते विचार संपून गेले. पण काहीच विचार असे आहेत की जे शाश्वत आहे आणि त्या शाश्वत विचारातला एक शाश्वत विचार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आमचा जैन विचार आहे. प्रत्येक जीवित, तो व्यक्ती असो की प्राणी असो, प्रत्येकाच्या जगण्याचा अधिकार हा मानणारा विचार म्हणजे आमचा जैन विचार आहे. आपण अनेक वेळा म्हणतो की पश्चिमी संस्कृतीत आणि आपल्या संस्कृतीतला फरक काय आहे, तर त्यांनी तत्व स्वीकारलेलं आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. ज्याच्यात शक्ती आहे तो जगेल. पण आम्ही मात्र हे तत्व स्वीकारलं नाही. आमच्या तीर्थंकरांनी, आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं जो जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल. हा जो जगवण्याचं तत्व आम्हाला शिकवण्यात आलं की ज्या तत्वाने आम्हाला अहिंसा देखील सांगितली आणि अपरिग्रह देखील सांगितला, की ज्या माध्यमातनं आज आपण पाहतोय की देशामध्ये जसं आमच्या जैन समाजाने सर्व क्षेत्रांमध्ये, कुठलं क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये जैन समाजाने प्रगती केली नाही, पण ही सगळी प्रगती करत असताना सर्वाधिक पुण्य कार्य, दान कार्य, सर्वाधिक समाज कार्य करणारा समाज हा देखील आमचा जैन समाज आहे. कारण तीच शिकवण आम्हाला आमच्या तीर्थंकरांनी दिली आहे. हा एक मोठा इतिहास जो आज आपल्या समोर मांडण्यात आला आणि हा केवळ भारत देश आहे की ज्या देशामध्ये आमचे धर्माचार्य केवळ धर्माचा विचार मांडत नाही तर तो देशाचा विचार देखील या ठिकाणी मांडतात. आणि म्हणूनच आत्ताच ज्यावेळी परमपूजनीय आचार्य विशुद्ध सागर महाराजांनी उपदेश दिला तो केवळ जैन धर्मापुरता उपदेश नाही दिला, तर या संपूर्ण भारतभू करता त्यांनी उपदेश दिला. या भारतभूचं कल्याण झालं पाहिजे याकरता त्यांनी उपदेश दिला. हीच खऱ्या अर्थानं आमच्या विचारामध्ये, आमच्या आचारामध्ये
जे अंतर आहे ते अंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणूनच आज हा हजारो वर्षाचा जो विचार आहे की जो पुण्य पुरातन देखील आहे पण त्याच वेळी नित्य नूतन देखील आहे, तो हजारो वर्षापूर्वी देखील तेवढाच सुप्रस्तुत होता आणि हजारो वर्षानंतर देखील तो तेवढाच सुप्रस्तुत आहे. किंबहुना हा विचार आज वेगळ्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाला स्वीकारावा लागतोय, ज्यावेळी संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आणि आमचं विश्व वाचेल की नाही, आमची धरती माता वाचेल की नाही, अशा प्रकारचा विचार ज्यावेळेस समोर येतोय त्यावेळी त्याला वाचवण्याकरता काय केलं पाहिजे याचं उत्तर आमच्या जैन विचारामध्ये आणि तत्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हळूहळू जग वेगवेगळ्या नावानी का होईना, कदाचित आमच्या विचाराला ते क्रेडिट देणार नाहीत, पण वेगवेगळ्या नावानी का होईना आमचाच विचार स्वीकारत आहे, ही खऱ्या अर्थानं आमच्याकरता अत्यंत अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच आज आमचे सगळे पूज्य आचार्य ज्या प्रकारे त्याग करतात आणि त्या त्यागातून समाजाला सश्रद्ध करणं, समाजाला सन्मार्गावर ठेवणं, हे जे कार्य आज आमच्या आचार्यांच्या माध्यमातून होतं, खऱ्या अर्थानं अतिशय कठीण आणि कठोर तपस्या संपूर्ण जीवनभर करत ज्या प्रकारचे सुविचार आमच्या आचार्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात, मला असं वाटतं की यामुळेच आज आपली जी पिढी आहे या पिढीमध्ये जे संस्कार आपल्याला पाहायला मिळतात, जे जगामध्ये संपतायत, ज्या जगातल्या संस्कृती आणि संस्कारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, पण आमची आचार्यांची परंपरा, आमच्या तीर्थंकरांच्या परंपरेने जी तयार केलेली आहे, जे विचार तयार केलेले आहेत, ते सगळे विचार आजही त्यांनी जीवित ठेवले आहेत, नव्हे तर अधिक समृद्ध करून त्या ठिकाणी काल आणि स्थान या दोन्ही गोष्टींचा विचार करत नव्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत ते पोचवतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा विचार सातत्याने पुढे चाललेला आहे आणि एक संस्कारित पिढी निर्माण करण्याचं त्यांचे जे काम आहे ते सातत्याने या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचं काम ज्या ठिकाणी चालतं, आमचा हा जो या ठिकाणचा मठ आहे 2000 वर्षाची याची परंपरा आहे आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी आवळे साहेब, आपण यड्रावकरजी, आपण सगळ्यांनी, राजू शेट्टीजी मागणी केली आहे, तर निश्चितपणे याला जो काही अदर्जा द्यायचा आहे तो निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देऊ. आणि याच्या विकासाकरता ज्या काही आपल्याला व्यवस्था कराव्या लागतील, खरं म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की राज्य सरकार अशी एखादी गोष्ट जी करते विकासाकरता, ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. कारण आमच्या देशामध्ये आमची धर्मसत्ता ही कधी राजसत्तेवर अवलंबूनच राहिलेली नाही. धर्मसत्तेने आपल्या व्यवस्था नेहमी उभ्या केल्या आहेत. तथापि राजसत्तेचं देखील हे कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या धर्मसत्तेच्या कुठल्या प्रयत्नांमध्ये आपण जर सहभागी होऊ शकलो तर त्यातनं निश्चितपणे मला असं वाटतं की त्या राजसत्तेलाही संस्कारित राजसत्ता म्हणून काम करण्याची संधी मिळत असते. आणि म्हणून या विकासाच्या यात्रेमध्ये जी जी काही या ठिकाणी कामं करता येतील ती करण्यामध्ये आम्ही मंचावरचे सगळे नेते किंवा लोकप्रतिनिधी निश्चितपणे प्रयत्न करू, हा विश्वास मी आपल्या समोर मांडतो. आणि हे सगळं करत असताना ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला, मला देखील अतिशय आनंद आहे की आमचे एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून देशामध्ये पहिल्यांदा आपल्या जैन समाजाकरता एक महामंडळ आपण तयार केलं. आता हे महामंडळ नवीन आहे, त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण सुचवलेल्या आहेत, त्यातले काही नवीन कार्यक्रम झाले पाहिजेत, त्यातनं काही नवीन योजना झाल्या पाहिजेत, आमच्या नव्या पिढीला
त्या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीनं काही नवीन अशा प्रकारच्या योजना मिळाल्या पाहिजेत. तर मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भात आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच ही महामंडळं बळकट करून त्याला चांगलं आर्थिक पाठबळ देऊन त्या माध्यमातून समाजातली जी नवीन पिढी आहे ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. या पिढीने आपल्या समाजाचं देशाचं नाव मोठं केलं पाहिजे. आणि अर्थातच जैन समाजामध्ये जे सातत्याने सांगितलं जातं लर्न, अर्न आणि रिटर्न, म्हणजे शिका, कमवा आणि समाजाला परत करा, तशा पद्धतीनं परत करण्याकरता एक मजबूत पिढी उभं करण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आमचा निश्चितपणे असेल. मी आज या महोत्सवाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. त्यासोबत आपण अलमट्टीचे पुराचे जे प्रश्न मांडलेले आहेत त्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आम्ही आहोत. त्याची समिती आपण तयार केलेली आहे. त्या समितीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. सगळा स्टडी करून आवश्यकता असेल तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तयारी देखील आपण करून ठेवलेली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कोल्हापूरच्या किंवा सांगलीच्या भागाला पुराचा धोका निर्माण होणार नाही याकरता जे जे काही करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न आपला निश्चितपणे असेल. मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा या ठिकाणी जो आपला जनसागर आलेला आहे, आमच्या माता भगिनी आहेत, आमचे जे सगळे बंधू आहेत, या सगळ्यांना नमन करतो. आणि विशेषतः या ठिकाणी परमपूजनीय आचार्य विशुद्ध सागरजी महाराज आणि परमपूजनीय जगद्गुरु भट्टारक महास्वामीजी या दोघांसोबत मंचावर उपस्थित सर्व मुनिजनांचे आशीर्वाद घेतो. त्यांना एवढीच विनंती करतो की जनतेने आम्हाला मोठा आशीर्वाद दिलाय, पण जेव्हा मोठा आशीर्वाद मिळतो त्यावेळी जबाबदारी देखील मोठी असते. आणि अनेक वेळा या मार्गाने चालत असताना व्यक्ती किंवा राजसत्ता ही भटकण्याचे बरेच प्रसंग असतात. आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. आपला आशीर्वाद आम्हाला एवढाच हवा की ज्या सन्मार्गाने आम्हाला चालायचं आहे त्या सन्मार्गावरनं आम्ही कधी ढळणार नाही, कधीही राजसत्तेचा उपयोग स्वतः करता करणार नाही, तर नेहमी जनकल्याणाकरताच याचा उपयोग आम्ही करू. एवढाच आशीर्वाद आपण आम्हाला द्यावा एवढी आपल्याला विनंती करतो. आपण जे स्वागत केलं, सत्कार केला, मानपत्र दिलं, खरं म्हणजे त्या मानपत्राला पात्र होण्याचा प्रयत्न हा भविष्यामध्ये निश्चितपणे आम्ही करू एवढंच आपल्याला सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय जिनेंद्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. जैन धर्माची परंपरा, जैन धर्माची तत्वे, जैन धर्माची शिकवण याबद्दल अभ्यासपूर्ण असं भाषण करत असताना आपण सर्व श्रावक श्राविकांना शुभेच्छा दिल्या. सत्कार सागर शंभू शेट्टे कार्याध्यक्षांचा एक सत्कार होते. सागर शंभू शेट्टे यांनी हा पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव यशस्वी करण्यासाठी गेली वर्षभर सामान्य प्रयत्न केले. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतले. त्या सर्वांचंच टीमवर्क आहे, सर्वांचं योगदान आहे. पण प्रातिनिधिक स्वरूपात या महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष सागर शंभू शेट्टे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि या कार्यक्रमाची सांगता होते. यहाँ पर मुख्यमंत्री जी ने अपनी श्रद्धा और विनय यहाँ पर प्रकट किया है और उन्होंने